माध्यमातून वसंतदादा देशमुख आम्ही त्यांचा प्रचार करतो आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी वसंतदादा देशमुख हे विजय होतील. का तुम्ही बघता की प्रत्येक ठिकाणी एक गट आम्हाला मिळतो आहे. बार्शीमध्ये राऊत साहेब असेल तर सोपल साहेब आमच्याकडे, अशा प्रत्येक ठिकाणी गट ह्या ठिकाणी मिळत चालले असल्यामुळं फक्त शहराचंच आहे. तुम्ही बघता की दुर्दैव झालं की गेल्या 2-3 दिवस मोठ्या प्रमाणात घोडे बाजार चालू आहे. दुर्दैव एवढं 100 मतं तुमच्याकडे असताना देखील एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलून स्वतःच्या पक्षाला पैसे देणं आणि त्यांना सांभाळणं ही खऱ्या अर्थानं यांच्यावर एक नामुष्कीची वेळ आहे. स्वतःच्या मतदारांचा विश्वास नाही का असं या ठिकाणी मला वाटतं. तर निश्चित ही इलेक्शन बिनविरोध होण्याचा काय लोकांनी घाट बांधला होता पण ते यशस्वी झालं नाही. जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे ह्या ठिकाणी आज मतदान होतं आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वसंतदादाला मतदान होताना दिसतं आहे. 78 ते 80 मतं असताना आपण विजयाचा दावा करताय काय? हो, अनेक लोकांचं ह्या ठिकाणी गुप्त आम्हाला पाठिंबा आहे. पालकमंत्र्यांची नाराजगी आहे. अनेक ह्या ठिकाणी मुद्दे आहेत. मोहिते पाटील जुना गट त्यांना या ठिकाणी बऱ्याच अटॅच झालेला आहे आणि तुम्ही बघता एक प्रकारे हुकुमशाहीकडे हे इलेक्शन जाताना किंवा मी तर माझ्या 50 वर्षात चालत होतं पण गुपचूप इकडं तिकडं एखाद्या हॉटेलमध्ये बोलायचं 100 नगरसेवक त्यांच्यावर त्यांचे अनेक लोक 500-600 लोकांमध्ये पैशाचा वाटवाचा कार्यक्रम हे तरी पहिल्यांदा बघतो आहे. त्यामुळे स्वतःच्या मतावर स्वतःचा विश्वास राहिला का नाही. जर तुमच्याकडे 5वी बहुमतं तर पैसे द्यायचं घोडेबाजारी करायचं काय संबंधच नाही. जे तुमच्या लोकांवर विश्वास नाही का असं या ठिकाणी वातावरण निर्मिती झाले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा वसंतदादा देशमुखला होईल. शरद पवार गटाचे वसंतदादा देशमुख यांचा प्रचार आपण गेली 10-15 दिवसापासून करताय. काय चमत्कार होईल असं वाटतंय का? चमत्कार म्हणजे काय, आमच्याकडं महाविकास आघाडीचे 70-80 मतं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबाचे 16-17 मतं असतील. परंतु भारतीय जनता पक्षातल्या अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावर येत आहेत आणि मतदाराला भेटायला जाताना उमेदवारावरून मी गेलेलो आहे, चेतन नरोडे होते. आम्ही सगळे जाताना एक लक्षात येत होतं की सभासदात नगरसेवक असतील त्यांच्यात थोडी अस्वस्थता होती आणि निवडणूक लढवलं तर पाहिजे. त्यामुळं आम्ही निवडणूक लढवतो आहे आणि बहुतेक आमचा विजय. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास.